नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा खूप मनापासून नमस्कार. आज मी तुम्हाला उपवासाचा वाळवणीचा पदार्थ म्हणजेच भकरीचे पापड दाखवणार आहे. यात मी एक असा जिन्नस घालणार आहे की ज्यामुळे सोडा किंवा पापड खार न घालता देखील पापड छान फुलतात. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. या पापडासाठी मी एक छोटी वाटी भरून साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा मी 2 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतला. त्याच वाटीने मी 2 वाट्या एवढी भगर मोजून घेत आहे. भगरीचं प्रमाण साबुदाण्यापेक्षा दुप्पट घेतलेलं आहे. भगरसुद्धा मी 2 ते 3 वेळा पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतली. धुतलेल्या भगरीमध्ये मी आता 4 वाट्या एवढं पाणी घालत आहे. ही भगर आपण भिजत ठेवणार आहोत. 2 वाट्या भगरीला मी 4 वाट्या एवढं पाणी घालत आहे. साबुदाण्यातसुद्धा दुप्पट पाणी घालायचं आहे. मी 1 वाटी साबुदाण्याला 2 वाट्या एवढं पाणी घालत आहे. हे दोन्ही जिन्नस मी 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहे. तुम्ही हे रात्रभर देखील भिजत ठेवू शकता. भगरीतलं जास्तीचं पाणी मी काढून टाकलं आहे आणि ही भगर मी आता मिक्सरला अगदी बारीक वाटून घेणार आहे. यात मी साबुदाणा देखील घालणार आहे. दोन्ही जिन्नस आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचे आहेत. हे अगदी बारीक वाटलं जावं म्हणून मी यात थोडंसं पाणी देखील घालणार आहे. अर्धी वाटी एवढं पाणी मी घातलेलं आहे. याची अगदी फाईन पेस्ट मी करून घेतली आहे. यात जर थोडीशी कणी आहे असं वाटलं तर हे पीठ गाळून घ्यायचं. अगदी बारीक गाळणीने गाळून घ्यायचं. या पिठामध्ये कणी अजिबात नाही राहिली पाहिजे. हे असं इतपत स्मूथ वाटून घ्यायचं आहे. हे आता एका पातेल्यात मी काढून घेत आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं. त्यात मी अर्धी वाटी एवढं पाणी घातलं आणि ते मी आता यात ॲड करत आहे. आता मीठ घालायचं आहे. उपवासाचे पापड असल्यामुळे मी अर्धा चमचा एवढं सेंधव मीठ घालत आहे. मीठ घातल्यावर छान ढवळून घ्यायचं. आता पापडासाठी स्टीमर रेडी करायचं आहे. एका कढईमध्ये मी अर्धा लिटर पाणी घातलं आणि त्यात अशी कढई ठेवली. कढईवर मी जाळी ठेवली. स्टीमर गरम होत आहे तोपर्यंत आपण पापड करून घेऊया. मी एका प्लेटमध्ये पीठ असं एकसारखं पसरवून घेतलं आहे. जवळजवळ 1 टेबलस्पून एवढं पीठ मी यात घातलेलं आहे. अगदी छान एकसारखं पसरवून घ्यायचं. असे मी एका वेळी 3 पापड करणार आहे. अगदी व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं. कढईतलं पाणीसुद्धा आता छान उकळायला लागलेलं आहे. या प्लेट्स आता जाळीवर अशा प्रकारे ठेवायच्या. आता यावर एक झाकण ठेवून मिनिटभर हे पापड आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 1 मिनिटात पापड अगदी व्यवस्थित शिजतात. पापड शिजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे. 1 मिनिट झालं आहे. आता झाकण उघडून बघूया. पापड अगदी व्यवस्थित शिजले आहेत. ही प्लेट आता आपल्याला थंड पाण्यात सोडायची आहे. प्लेट अशी पाण्यात सोडल्याने प्लेट लवकर थंड होते आणि पापड काढताना हाताला चटके बसत नाही. अशा प्रकारे मी 3ही प्लेट्स थंड करून घेतल्या. आता पापड काढून घेऊया. पापड काढण्यापूर्वी पापडाच्या कडा अशा सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या. असं केल्याने पापड तुटत नाही. तेव्हा अगदी छान व्यवस्थित कडा मोकळ्या करून घ्यायच्या. किती अगदी सहज निघालाय बघा. हा पापड आता एका परडीवर टाकायचा. मी तुम्हाला आणखी एक पापड काढून दाखवते. पापड जर अगदी व्यवस्थित शिजला असेल तर तो अजिबात तुटत नाही. ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि असं अलगद हाताने याला उचलून असं परडीवर सुकायला ठेवायचं. आता याच पिठामध्ये जिरे घालून तुम्ही जिऱ्याच्या फ्लेवरचे पापड देखील बनवू शकता. जर तुम्हाला जिरं आवडत नसेल तर मिरे बारीक कुटून घालू शकता. तसे पापड देखील खूप छान लागतात.
पीठ प्लेटमध्ये घालताना अगदी पातळसर अशी लेअर तयार होईल एवढंच पीठ घालायचं, म्हणजे पापडसुद्धा अतिशय पातळसर असे तयार होतात. हे जिऱ्याच्या फ्लेवरचे पापड देखील आता आपण वाफवून घेऊया. साबुदाणा वापरल्यामुळे हे पापड अगदी छान फुलतात. यात पापड खार किंवा खायचा सोडा घालायची अजिबात गरज नाही. परडीवरचे पापड थंड झाले की मग प्लास्टिकच्या शीटवर ते शिफ्ट करायचे. सुरुवातीला हे पापड पंख्याखाली थोडेफार सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर हे 2 ते 3 दिवस अगदी कडक उन्हात सुकवून घ्यायचे. उन्हामध्ये सुकवल्यानंतर हे पापड असे छान ट्रान्सपरंट होतात. आता हे तुम्ही डब्यामध्ये वर्षभर साठवून ठेवू शकता आणि जेव्हा केव्हा उपास असेल तेव्हा तळून खाऊ शकता. आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान फुलला आहे हा पापड. पापड तळत असताना फक्त एवढीच काळजी घ्यायची की तेलाचं टेम्परेचर एकदम हाय असलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम फुल असली पाहिजे. जर तुम्ही स्लो फ्लेमवर पापड तळले तर ते व्यवस्थित फुलत नाही आणि खूप जास्त तेलकट होतात. तुम्ही बघू शकता सगळेच पापड अगदी छान फुलत आहेत. तेव्हा असे उपवासाचे भगरीचे पापड तुम्ही करून बघा आणि आवडले तर मला कॉमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.